गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आपण निघालेलो आहोत लोणावळ्याला. येस, तर लोणावळ्याला हॉटेल रिदम तिथे आमचा ओव्हरनाईट स्टे आहे आणि तिथे आम्ही जाणार आहोत. जाताना एक्सप्रेस हायवेवर जी आता काय मस्त पावसामुळे जी काही हिरवळ पसरली असेल, जे काही छोटे मोठे धबधबे सुरू झाले असेल, ते ऑन द वे जाता तर दाखवू. आम्ही कुठेही थांबणार नाही आहोत. सध्या तरी आम्हाला 2-2.5 तास दाखवतं आहे जाताना. तो काय मध्ये सिटीचा ट्रॅफिक लागेल तेवढाच, आणि मग खंडाच्या घाटातला जो काही ट्रॅफिक असेल तो. आणि गेले कित्येक दिवस आपण बघतोय की घाटात पाणी साचतं आहे किंवा काय काय ठिकाणी ट्रॅफिक जॅम्स होत आहेत. तर ते काय असेल ते आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. जमलं तर हा एकच व्हिडिओ करू किंवा आम्ही हा स्प्लिट करू, म्हणजे एक ट्रॅव्हलचा आणि एक स्टेचा असं करू. तर मग चला आता आपण निघूया लोणावळा. तर आता फायनली आता आपण आपली जर्नी सुरू केलेली आहे आणि पुन्हा एकदा या कॅमेराचा वापर आपण करणार आहोत. बघूया आता किती वेळ लागतोय. गुगलला चेक करते. गुगल प्रमाणे नॉनस्टॉप 2 तास 3 मिनिटं दाखवतंय, पण आपण घेणार आहोत खालापूरला ब्रेकफास्ट साठी. सो एक अर्धा पाऊण तास आपला तिकडे जाईल. आता आपण जात आहोत घोडबंदर रोडवर. समोर तुम्हाला दिसत असतील उंच उंच टॉवर्स, त्या हिरंदानीच्या टॉवर्स आहेत. पातली पाडा. बघू शकता आता ही बस इकडे साईडला उभी होती आणि आता ती ऑलमोस्ट जाणार आहे परत फ्लायओव्हरवर. दिस इज काइंड ऑफ रिस्की. म्हणजे जो आता हा जो समोर दिसतो तो आहे आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा जो मुलुंडचा जो फ्लायओव्हर आहे तो आहे, आणि ऐरोलीच्या जो जंक्शनचा आहे तो. आता अशा वेळेला या बसेस साईडला उभ्या करून ती लोक डायरेक्ट घालतात त्या फ्लायओव्हरवर. जर जो गाडी लेफ्ट लेन मधनं येत असेल 100% ऍक्सिडेंटचे चान्सेस आहेत. प्रायव्हेट बसेसचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना स्टॉप्स नाहीये, त्यांना फ्लायओव्हरच्या अलीकडचे बसेस थांबवतात. बट खरंच अशी काय सोय जर त्यांना झाली, प्रॉपर स्टॉप दिले, तर मग ऍक्सिडेंट्स कमी होऊ शकतील. चला आता आपल्याला इकडे लेफ्ट घ्यायचा आहे अँड वी हॅव टू हिट द मुलुंड ऐरोली रोड. तर फायनली आता आपण आलेलो आहोत तो मुलुंड ऐरोलीच्या फ्लायओव्हरवर. एक्सपेक्ट केलं होतं ट्रॅफिक असेल, पण तितका नाही लागला. टोल्स पण क्लिअर होते आणि सध्या तर तुम्ही हा रोड एन्जॉय करा. आय गेस इकडलं स्पीड लिमिट होते 50 किलोमीटरचं आहे. लेट्स ट्राय टू मेंटेन द स्पीड लिमिट. आम्ही आता रडारचा ऍप पण डाउनलोड करून घेतोय परत एकदा, टू मेक शुअर की कुठे कॅमेराज वगैरे लावलेले आहेत. एक खूप छान ऍप आहे तो. समोर दिसत आहे ते आहे नवी मुंबई. आता आम्ही ठाण्याच्या खाडीवर जात आहोत. हा खूप छान रोड आहे. चला, हा ब्रिज संपला. असं म्हणतात की या ब्रिज वरून तुम्हाला वाशीचा ब्रिज दिसतो. आय डोंट नो, हे गेले अनेक वर्ष मी ऐकतोय, बट मी कधी गाडी थांबवून हे सगळं बघितलेलं नाहीये. आपण नवी मुंबईमध्ये एंटर केलेला आहे आणि हा आहे ठाणे बेलापूर रोड. ऐरोलीला थोडासा ट्रॅफिक होता, कारण ऐरोलीवरनं जेव्हा तुम्ही या ठाणे बेलापूर रोडला येतात तुझं बॉटल नेकिंग आहे. 3-4 लेनचा स्ट्रेट 2 लेन होतो आणि तिथे ट्रॅफिक असतो. तिथून थोडं पुढे अजून जो नेक्स्ट सिग्नल येतो तो काय तलाव वगैरे तिथपर्यंत. आता पुढे ओके दिसतंय. तर आता आपण पोहोचलेलो आहोत नेरूळ जवळ, म्हणजे सानपाडा सोडून पुढे आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकतात मस्त ऊन पडलेलं आहे इकडे. म्हणजे आम्ही पावसाळ्यात पिकनिकला बाहेर पडलोय आणि ऊन पडलंय. आय होप लोणावळ्याला हे असं वातावरण नसेल. बघूयात. ऍक्च्युली मग ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं क्लायमेट ठाण्याला होतं. ऍटलीस्ट वाटत तरी होतं की पाऊस पडेल, पण इथे आता आभाळ आहे पण ठाण्यासारखं नाहीये. इथं ऊन सावलीचा खेळ कंटिन्युअस चालू आहे. आणि आता मगाशी गेले 5-7 मिनिटात एकदम मस्त रखरखीत ऊन इथे जाणवत आहे. तुर्भेला सरप्राइझिंगली ट्रॅफिक नव्हता. तुर्भे आम्ही 2 मिनिटात क्लिअर केलं. जो नॉर्मली सगळ्यात आमचा हेडेक वाला पार्ट असतो की जे खूप ट्रॅफिक असतो
फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. तर गाईज, एक्सप्रेस हायवेवरचे जे कॅमेराज आहेत ना, ते तर माझ्या मते आता पूर्णपणे सुरू झालेले आहेत. आता आम्ही रडार बॉट इन्स्टॉल करून घेतलेला आहे आणि तो प्रत्येक वेळेला इंडिकेट करतोय की आता इतक्या मीटर्सवर स्पीड कॅमेरा आहे, इतक्या मीटर्सवर येणार आहे. बघूया, पुढची इंडिकेशन आलेली आहे. बघूया कुठे लावल्यात. मग अशी एक्सप्रेस हायवे सुरू केल्याच एकदम स्टार्टच 1 मिनिटाच्या आत तुमच्यासमोर पहिला कॅमेरा लावलेला आहे. तर थोडंसं सांभाळून, कारण नॉर्मली हाय एंडच्या ज्या कार्स असतात ना, त्यांना बऱ्यापैकी स्पीड असतो, म्हणजे पटकन त्या स्पीड उचलतात गाड्या. हा मस्त असा छान एक्सप्रेस हायवे. या रोडवरनं येण्याची मजाच असते, स्पेशली जर तुम्ही पुण्याच्या साईडला जात असाल ना, तर लाईक खूप मजा येत असते. एकदम व्हेकेशन बिगिन्स वाला फील असतो. आता आलेला आहे माझ्या समोर दिसतोय तो कॅमेरा आहे, स्पीड कॅमेरा आहे, मोबाईल कॅमेरा. आणि माझा स्पीड 80चा आहे. एक्झॅक्ट 81 तो तिकडे दाखवत आहे कॅमेरा, पण म्हणजे जीपीएस. सर मित्रांनो, समोर जो कॅमेरा आलेला आहे त्यांनी स्पीड सांगितला आहे 80चा, आणि मी जात आहे आता साधारणपणे ऑलमोस्ट 75च्या स्पीडला. दिस इज सरप्राइजिंग. म्हणजे 100चा स्पीड एक्सपेक्टेड होता, बट 80चा स्पीड सांगितलंय त्यांनी. इट्स ओके, चलो लेट्स गो. इथे जे काही कॅमेरेज आहेत ना, माझ्या मते जे त्यांनी नवीन लावलेले आहेत, तिकडे त्यांनी आम्हाला रडारने आम्हाला 80चा स्पीड लिमिट दाखवला. आणि एक्सप्रेस हायवेवरची क्रॉसिंग्स आहेत, म्हणजे जिकडे जे फ्लायओव्हर जातात वरनं, तिकडे जे कॅमेरेज आहेत ते 100चे आहेत. म्हणजे मला कळलं नाही की हे 2 वेगवेगळे स्पीड लिमिट्स काय आहेत. म्हणजे एक्सप्रेस हायवेचा स्पीडच 100 आहे. एक्सप्रेस हायवे स्टार्ट होतं ना 80 आहे, आणि मग नंतर 100 ठेवलाय त्यांनी. पहिले 2ला 80 होता. स्टार्टचे पहिल्या 2ला 80 होता. ओके, बाय मिस्टेक. पहिले 2 80 होते आणि आता 100च दाखवत आहे. पण आता जो गेला तो किती होता? 100चा होता. ओके, फाईन, करेक्शन. माहिती इनिशियल फेज आहे म्हणून त्यांनी 80चं ठेवले असते. बट त्यामुळे आता कितपत कंट्रोल आला आहे ओव्हर स्पीडिंगवर, नो आयडिया. बहुधा आता आपण पोहोचत आहोत भातान टनेलच्या इथे. टनेलमध्ये एकदा तुम्ही आल्यानंतर जर तुम्ही तुमच्या गाडीचे पार्किंग लाईट सुरू करणार असाल तर अवॉइड लेन कटिंग. कारण एकदा तुमचे पार्किंग लाईट सुरू झाले आणि जरी तुम्ही इंडिकेटर दिला तरी मागच्या गाडीला कळणार नाही. बरेचदा हे आपल्याला सुचत नाही आणि ही कॉमन मिस्टेक सगळ्यांकडनंच होते. सो इधर पार्किंग लाईट्स ऑन ठेवत असाल तर प्लीज लेन चेंज करू नका. नॉट कट, लेन चेंज करू नका. ऑलमोस्ट जवळपास येऊन पोहोचलेलो आहोत. हे खालापूरच्या टोल जवळ माझ्या मते जास्तीत 1-2 किलोमीटरवर असायला पाहिजे. आणि सो फार सो गुड. अप टू खालापूरचा तरी एक्सप्रेस हायवेची जर्नी छान होती.
आणि नॉर्मली हा पॅच असा असतो की ते सहसा कधी ट्रॅफिक जॅम होत नाही. जो काही असेल तो आता खालापूरलाच आपल्याला लागेल थोडाफार टोल क्रॉस करायला. हिरवळ आहे सगळीकडे आणि त्या हिरवळातून आम्ही मस्तपैकी आमची जर्नी कंटिन्यू ठेवलेली आहे. मी एक्सपेक्ट केलं होतं इथे पाऊस असेल, इथे पाऊस नाही. स्पीड कॅमेरा लिमिट 100. स्पीड कॅमेरा लिमिट परत आलेला आहे नोटिफिकेशन. तर मी म्हणत होतो की पाऊस नाहीये. तिथं खूप फील होतं की अरे यार थोडा तरी पाऊस पाहिजे. चलो बघू आता लोणावळ्याच्या कुठे घाटात वगैरे पाऊस लागला तर, कारण आम्हाला इकडनं समोर ते सगळं ढगाळ ढगाळ दिसतंय. आम्हाला वाटतं तर इथे नाही, थोडा पुढे पाऊस असेल, थोडा पुढे पाऊस असेल. आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो की जेव्हा तुम्ही खालापूरचा फूड मॉल सोडतात किंवा पहिला जो घाट सुरू झाला त्याला पहिला जो कॅमेरा आहे त्याचा स्पीड लिमिट 60 आहे. सो आय वुड सजेस्ट रडार बॉट जो ॲप आहे तो प्लीज तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून ठेवा. अँड इट हॅज बीन व्हेरी युजफुल सो फार. प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्पीड लिमिट कळत आहे की किती आहे. ऑब्व्हियसली घाटात असल्यामुळे गाडीचा स्पीड कमी पाहिजे. आणि एक क्लॅरिफिकेशन की हे कुठच्याही प्रकारचं प्रमोशन नाहीये. हे ऍप आम्ही खूप वर्ष, मला वाटतं 1-2 वर्ष आम्ही हे ऍप वापरतो आहे. येस. नो स्पॉन्सर. येस वी हॅव नॉट बीन पेड टू प्रमोट दिस ऍप. बट हे एका प्रकारचा अवेअरनेस समजून घ्या तुम्ही. हा पार्ट दिसतो आहे ना तो त्या मिसिंग लेनचं काम चालू आहे. मिसिंग लिंक ओके. जे या इयर एंड पर्यंत कम्प्लीट होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो आय होप आपला घाट स्किप होणार यापुढे ही लिंक सुरू झाल्यावरती. आणि आय गेट त्याचा एक्झिट बहुतेक कुसगावच्या पुढे आहे किंवा थोडं त्या साईडला अलीकडे आहे. मंडळाच्या घाटात जसं मी म्हणालो अजिबातच पावसाचे चिन्ह नाही आहेत. आणि बघू शकतात की घाट सुद्धा रिकामा आहे. बट आता आम्ही पोहोचत आहोत अमृतांजन. माझ्या अजून 1-2 किलोमीटरवर अमृतांजनचा तो टर्न असेल. तिथेच काही लागलं ट्रॅफिक. बट अदरवाईज करा बघितलं ट्रॅफिक सगळा ह्या भागापासून पूर्ण सुरू होतो. आणि आता हल्ली काहीतरी नवीनच आहेत की ट्रक्स राईट लेन बंद चालायला सुरुवात केलेली आहे. आय डोंट नो वाय. असं काही रूल कोणी काढलेला याच्याबद्दल तरी माहिती नाहीये. बट एकदा तुम्ही जर राईट लेन ब्लॉक करून टाकली तर दिस ऍक्च्युअली द ओव्हरटेकिंग लेन. जर ती तिकडे तुम्ही हेवी लोड्सनी बंद करून टाकली तर मग ओव्हरटेक करायचं कुठून. घाटातले बरेचसे कॅमेरेज म्हणजे बहुतेक तर सगळेच कॅमेरे 60चा स्पीडच देत आहेत. सो बी व्हेरी केअरफुल. 60वरच ठेवा गाडी. टर्निंगवर आहे ट्रक एवढा स्लो चाललेला आहे. जर समजा ओव्हरटेकिंगच्या नादात कोणी काही हे केलं. वर्षा नेहमी मला म्हणते की कशाला ज्ञान देतोस, पण म्हटलं अशा चुका घडतात म्हणून ते ज्ञान आहे.
पण ब्लाइंड टर्न्सवर आपल्याला कळत नाही पुढे काय आहे. सांगण्याचा मागचा हेतू हाच आहे. सो वी आर रिचिंग अमृतांचल नाव. किती वर्ष किती मीटर आधी येतो तो कॅमेराचा वॉर्निंग? ऑलमोस्ट 300 to 500 मीटर. जो सगळा परिसर आहे ना, या भागात भरपूर रिसॉर्ट्स आहेत आणि इतकी कॉम्पिटिशन असून सगळेच रिसॉर्ट बऱ्यापैकी हाऊसफुल असतात. हा जो खंडाळाचा बोगदा गेल्यानंतर सगळ्यात पहिले जे 2 रिसॉर्ट्स येतात जे माझ्या माहितीतले आहेत ते म्हणजे जाराज रिसॉर्ट, जे वरती डोंगरावर आहेत आणि त्याच्या अलीकडे ड्यूक्स आहे. वन ऑफ दी बेस्ट रिसॉर्ट्स या भागातले. त्याच्या व्यतिरिक्त इकडे फरियास आहे, लगुना आहे, आम्ही जिकडे जातो रिदम आहे. आणि येस, जसा अथर्वचा आवाज जर आला असेल तर पूल आहेत, बऱ्याच ठिकाणी तिकडे पूल्स आहेत त्यांचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडून तुम्ही पुढे आंबी व्हॅलीला जाऊ शकतात, मचांडला जाऊ शकतात. बहुतेक आपल्याला खंडाळा एक्झिटच घ्यायला सांगतोय तो. आय डोंट नो, पुसगाव देतात नाहीये. मग चला आता खंडाळा एक्झिट घेऊया आणि खंडाळा लोणावळा करत करत आपण पुढे रिदमकडे जाऊया. Finally, we are here, Rhythm Resort Lonavala. तर फायनली 3 तासाची जर्नी करून आपण आलेलो आहोत रिदम रिसॉर्ट लोणावळा. येस. आणि अगदी लोणावळा सिटीमध्ये असलेलं रिसॉर्ट आहे. हार्डली 1 मिनिट वॉक इन वरती आपली लोणावळा सिटी आहे आणि सगळे शॉप्स आहेत. तर स्टेशनपासून आलं तर 5 मिनिटं. हां, हार्डली 5 मिनिटं. रिक्षाने आलं तर 5 मिनिटात तुम्ही इकडे पोचाल. स्वतःची प्रायव्हेट व्हेकल असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि माझ्यामध्ये कुसगावचा जो एक्झिट आहे तो पुढे आहे. माझ्यामध्ये हा खंडाळा एक्झिट इज मोर बेस्ट. हां, खंडाळा एक्झिटपासून हार्डली 9 मिनिट्समध्ये. हां. आणि काय असेल तर आपलं GPS आहेत, गुगल मॅप्स लावा आणि बिंदास इकडे या. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. रिदमचं ते चेकिंग ते 1चं आहे, त्याच्याविषयीच एक सविस्तर ब्लॉग येणारच आहे, ते नंतर तुम्हाला कळेलच. तर मग चला आता आपण जरा फ्रेश होऊया. येस. जरा 3 तासाचं ट्रॅव्हलिंग झालं, त्यानंतर आम्ही इकडे 1-1.5 तास थांबलो होतो कारण आम्ही लवकर पोहोचलेलो. तर फ्रेश होऊया आणि मग इकडच्या पूर्ण रिसॉर्टची भटकंती करूया. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा आमचे पुढचे ब्लॉग्स बघण्यासाठी. परत भेटू लवकरच. टिल देन, बाय बाय. बाय बाय.